न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। सन 2024 खरीप पीक विमा अतिवृष्टी अनुदान 6 महिने उलटूनही प्रशासनाने शेतकऱ्यांना वाटप केले नसून व तसेच 2022-23 च्या ओल्या दुष्काळाचं अनुदान अद्याप घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना KYC करून प्राप्त झाले नाहीत। तसेच सन 2022-23 मध्ये काही गावांमध्ये शेतकऱ्यांना प्रशासनाच्या चुकीमुळे 2दा अनुदान प्राप्त झाले होते। आता मात्र शासन 2024 च्या अतिवृष्टी अनुदानापासून त्या शेतकऱ्यांना वंचित ठेवत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की प्रशासनाने वरील सर्व विषयाची सोडवणूक करण्याकरिता कृषी विभाग व पीक कंपन्या महसूल विभाग यातील अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुढील 8 दिवसात शेतकऱ्यांसोबत बैठक बोलावून वरील समस्येची सोडवावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा। तसेच 2022-23 च्या ज्या शेतकऱ्यांना दोबारा अनुदान प्राप्त झाले अशा शेतकऱ्यांना 2024 च्या अतिवृष्टी अनुदानातून ती रक्कम वजा करावी यासाठी बैठक लावावी, अनुदान वाटप करावे व पीक विमा वाटप करावा। अन्यथा मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 रोजी अंबड चौफुली जालना येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने दुपारी 11 ते 1 च्या दरम्यान रास्ता रोको करण्यात येईल। त्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचं निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे। दिलेल्या निवेदनावर गजानन रामनाथ उगले, विजय भवत, शरद हरबक, संजय धोत्रे, पांडुरंग हरबक, रामेश्वर हरबक, ज्ञानेश्वर हरबक, शेख सत्तार, उद्धव चव्हाण, घनसावंगी तालुक्यात जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकरी उपस्थित होते। मला सांगा की तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि तुम्ही आता इथे कशा पद्धतीने उपोषण करणार आहेत? या ठिकाणी आम्ही माननीय राजाजी शेळके साहेबांचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी इंदेवाडी भोलेश्वर नगर मारुती मंदिरामध्ये मी या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेले। आमच्या मागण्या म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावे व शेतकऱ्याचे 100% कर्ज माफ करण्यात यावे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे या महामानवांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा। योग ऑगस्टला अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या दिवशी शासकीय सुट्टी देऊन देशी विदेशी दारूची दुकानं बंद करण्यात यावी। मातंग समाजाच्या जे क्रांतीवीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचं 100% कर्ज माफ करण्यात यावे या व इतर काही मागण्या घेऊन या ठिकाणी मी आज रोजी आमरण उपोषण मंदिरामध्ये चालू केलेले। जोपर्यंत इथलं प्रशासन या उपोषणाची दखल घेऊन मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत माझं हे आमरण उपोषण या ठिकाणी चालूच राहील। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केले लोटांगण आंदोलन।
शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवरायांचा अपमान केला आणि त्यामुळे सिल्लोड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रफिक कंकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी सिल्लोड भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणा देत लोटांगण आंदोलन केले आहे। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी परिसर घोषणांनी दानाधून सोडला। निलंबनाची मागणी करतायत, काय मागणी? खरं तर सीओनी अत्यंत स्वतःच्या पदाला न शोभणारी कर्तृत्व केलेलं आहे। 19 फेब्रुवारीला शिवजयंतीची मिरवणूक सुरू असताना अर्ध्या शिवभक्तांची छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पार्पण झाल्यानंतर त्यांनी कारण नसताना जातीय तेढ निर्माण व्हावा या भावनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवभक्तांना त्यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करण्यापासून मज्जाव केला, क्रेन काढून घेतला आणि कुठलंही कारण नसताना सिल्लोडमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सय्यद रफिक यांच्या माध्यमातून होतोय। ते एका बाजूने कुठेतरी हिंदूंवर अन्याय करण्याचा हे करतायत, त्या दृष्टीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांचं निलंबन झालं पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलो आहोत। 19 फेब्रुवारी आज बराच काळ उठला। 19 फेब्रुवारीनंतर आम्ही 20 तारखेला सिल्लोड शहर पोलीस स्टेशनला त्या संदर्भात लेखी तक्रार दिली आहे। 23 तारखेला आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे या संदर्भात भेट घेऊन निवेदन दिलं आहे। आज त्या गोष्टीला 15 दिवस होऊन देखील काही झाले नसल्यानं आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे सगळ्या नेत्यांनी शिवभक्तांनी एकत्रितपणे लोटांगण घालून या विरोधात आंदोलन केलेलं आहे आणि जोपर्यंत रफिक कंकर यांचं निलंबन होत नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर गुज्जर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401। एडमिशंस ओपन नर्सरी टू 10 for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद संपन्न। अर्थसंकल्पावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे। कोणताही ताळमेळ नाही, ज्या तरतुदी आहेत त्या झाल्या नाहीत। मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की महाराष्ट्र थांबणार नाही, मात्र महाराष्ट्र मागे जात आहे। हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला देशोधडीला लावणारा आहे। ट्रिपल इंजिन सरकारने नवीन पॅकेज न आणता, नवीन योजना न आणता ती आशा फोल ठरली। लाडक्या बहिणीची 10,000 संख्या कमी करून कात्री लावली, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती झाली नाही। केवळ शब्दात पसरा मांडलेला अर्थसंकल्पात दिसून येतो। महाराष्ट्राला फसवणारा अर्थसंकल्प आहे। बेरोजगारांच्या समस्याही जशाच तशा ठेवण्यात आल्या। वीज बिल कपात करू असे सांगतात स्मार्ट मीटर आणणार नाही हे सांगणे आवश्यक होते। स्मार्ट मीटरच्या नावाने अतिरिक्त पैसे उकळले जात आहे। स्मार्ट मीटर ही योजना ग्राहकांना फसवणारी आहे। 2000 कोटींचा भ्रष्टाचार एसटी मध्ये झाला आहे। सिंचन मध्ये काळे बेरे लपवण्यासाठी त्या बाबतीतही काही बोलले नाहीत। हा अर्थसंकल्प फसवा नसून रडवा अर्थसंकल्प आहे। महाराष्ट्रात अनेक उद्योग गेले आणि इकडे उद्योग यायला तयारी नाही। कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट झालीये। उद्योगपतींना संरक्षण नाही, त्यामुळे ते यायला तयार नाहीत। दरडोई उत्पन्न कमी होत असून कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे। कर्ज काढून काढून जनतेला देशोधडीला लावण्याचा अर्थसंकल्प आहे। अर्थसंकल्पात ताळमेळ नाही, खर्चाचे उत्पन्न कुठलेही नियोजन नाही। शेतकरी, महिला, बेरोजगार यांच्या संदर्भात निराशाजनक अर्थसंकल्प आहे। धंगेकरांवर ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून धंगेकर जाणार अशी चर्चा ऐकत आहोत। दरम्यान काँग्रेसने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला। यापूर्वी त्यांना काँग्रेसने 3 वेळा उमेदवारी दिली, मात्र ते जर काही व्यक्तिगत अडचणीमुळे जात असतील तर भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राजकारणाचा बळी आहे। जो तो म्हणतो की सत्तेशिवाय काम होत नाही, मग सगळेच सत्ता करायला लागले तर विचारांचं काय? धंगेकर कोण होतास तू? काय झालास तू? हा फसवा नव्हे तर हा रडवणारा अर्थसंकल्प आहे। लाडली बहिणा आणि शेतकरी या दोघांना वर्गांना फसवणारा हा अर्थसंकल्प आहे। निवडणुकीच्या वेळेस घोषणापत्रामध्ये, वचननाम्यामध्ये सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपये करू, मात्र उलटपक्षी 10 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू आणि कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाईल असं सांगितलं होतं, मात्र तोही लाभ त्या ठिकाणी दिला गेला नाही। बेरोजगारांच्या समस्यांच्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारचं आशादायक चित्र हे अर्थसंकल्पातून निर्माण झालं नाही। महाराष्ट्रातील उद्योग बाहेर चाललेत। दावोसचे
गुंतवणूक महाराष्ट्रातील असं सांगितलं जाते, मात्र प्रत्यक्षात ती येत नाही. वीज दर कपात केल्या जाईल असं एकीकडे सांगितलं जात आहे, मात्र दुसरीकडे स्मार्ट बिल आणून ही ग्राहकांची फसवणूक केल्या जात आहे. त्यामुळे एकंदरीत हा सगळा अर्थसंकल्प हा महसुली आणि भांडवली तूट ही वाढत असल्याचं एक घोतक आहे आणि परिणामस्वरूप हा अधोगतीकडे महाराष्ट्राला घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे. यामध्ये विकास दर कमी झालेला आहे, दरडोई उत्पन्न कमी झालेलं आहे, तेलंगणाच्या मागे आपण गेलेलो आहोत. तर दुसरीकडे दरडोई कर्ज मात्र जे आहे हे वाढत चाललेलं आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ हुकलेलं असा हा अर्थसंकल्प आहे. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422-401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी केले घंटानाद आंदोलन. अकोला जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे, ज्यात काळ्या फिती लावून कामकाज करत घंटानाद आंदोलन करण्यात आले. अकोला जिल्हा परिषदेच्या गेट समोर हे आंदोलन करण्यात आले आहे. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून 1.5 तास कामकाज बंद केले होते. तर शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी दिला आहे. राज्यातील तमाम जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या एकूण 11 मागण्या आमच्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत. त्यासाठी आम्ही शासनाकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे. शासनाने सुद्धा आम्हाला बऱ्याच वेळा याबाबत आश्वस्त केलेलं आहे, परंतु कुठल्याही मागण्या आमच्या अद्यापपर्यंत मंजूर केलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आजपासून आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषद कर्मचारी हे या आंदोलनात सहभागी आहेत. आंदोलनाचा हा पहिला टप्पा असून आज सर्व जिल्हा परिषद कर्मचारी हे दिवसभर काळ्या फिती लावून व मधल्या सुटीत घंटानाद आंदोलन करून मागण्या मंजूर करण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज हे आंदोलन आम्ही केलेलं आहे. शासनाने या उपरी जर आमच्या मागण्या मंजूर केल्या नाहीत तर हे आंदोलन आम्ही अधिक तीव्र करू आणि टप्प्याटप्प्याने आंदोलनाची आम्ही रूपरेषा ठरवू. राज्य शाखेकडून आम्हाला जशा सूचना प्राप्त होतील त्यानुसार आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल व आमच्या मागण्या आम्ही मंजूर करून देऊ. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसं वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? सांगलीच्या इस्लामपूर पालिका प्रशासनास तब्बल 2 तास उद्धव सेनेचा घेराव. आज इस्लामपूर पालिका प्रशासनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली घेराव घालण्यात आला. हा आवाज कुणाचा? उद्धव ठाकरेंचा. मनमानी कारभार करणाऱ्या पालिका प्रशासनाचा धिक्कार असो. पाणी आमच्या हक्काचं नाही, प्रशासनाच्या बापाचे.
गुंठेवारी शासन आदेशानुसार अंमलबजावणी झालीच पाहिजे. गुंठेवारीच्या जाचक अटी रद्द झाल्याच पाहिजेत. स्वच्छता ठेका रद्द झालाच पाहिजे. ठराव गायब करणाऱ्या अधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी झालीच पाहिजे अशा घोषणांनी पालिका परिसर दाणादून सोडला. महापालिका नगरपालिकेला लागू आहे. इस्लामपूरसाठी वेगळा DR आहे का? का खेळ लावला यार? आज तुमच्या या खेळामुळं बांधकाम परवाने नसल्यामुळे शस्ती करायला भोगावं लागते. प्रस्तावच तुम्ही स्वीकारत नाही, कारण आमच्याकडे येणे बंद आहे, आमच्याकडे बांधकाम परवाना देणं बंद आहे. मग त्या माणसानं बांधकाम केलं तर त्याच्यावर शस्ती करला तुम्हाला कोणी बाबांना अधिकार दिला? परवाने तुम्ही देत नाही, फाईल आम्ही जमा केल्या, कागदपत्र लागतील ते जमा केल्या, मग काय अडचण आहे? म्हणजे न्याय द्यायचा राहिला कोण आणि त्याला नाहक त्रास द्यायचा का? तुमच्या दप्तरातनं 50-50 ठराव गायब होतात. कोण जबाबदार आहे याला? कोण दप्तर सांभाळतं? कोणते ठराव झाले या शहरामध्ये? 50 ठराव तुम्ही गायब केले. त्या 50 ठरावामध्ये कोणते ठराव गायब झाले त्याचा देखील तुम्हाला लेखी खुलासा करावा लागणार आहे. त्याची श्वेतपत्रिका काढावी लागणार आहे, कारण त्या 50 ठरावामध्ये तुम्ही काय केलं, ही नगरपालिका विकल्या का आमच्या शहर विकलंय हे आमच्या जनतेला कळायला पाहिजे. त्याच्यावर सुद्धा समिती नेमली पाहिजे. दप्तर गायब होता, काय करता तुम्ही इथं? 50 ठराव गायब आहेत, सांगायला सुद्धा लाज वाटली पाहिजे. लेखी पत्र देताय 50 ठराव गायब आहेत म्हणून. अरे गायब होतात कसा सरकारी दप्तरातले 50 ठराव? काय करता आपण या ठिकाणी बसून? आज शहराची अवस्था काय आहे हे त्या संदर्भात आम्ही तुम्हाला सूचना दिलेल्या होत्या. एव्हीडीके कंपनी काम करत नाही. 200 लोक आपल्याकडे पहिल्यांदा कामाला होती पूर्वीच्या ठेक्यामध्ये. आज 70 लोकांवर तुम्ही शहर स्वच्छ करू शकताय का? तुम्ही त्यांना ठेका दिला परत? काळ्या यादीत टाका म्हणून आम्ही तुमच्याला मागणी केलेली असताना तुम्ही त्यांनाच ठेका देण्यासाठी झोपेचा सोंग घेऊन जो ठेका 1 मेला संपला त्याला मुदतवाढ तुम्ही ऑगस्ट पर्यंत दिली, आणि ऑगस्ट मध्ये पावसाचं आणि वातावरण बघून छोट्या पेपरला बातमी देऊन तुम्ही परस्पर याच कंपनीला कसा ठेका मिळेल याची व्यवस्था तुम्ही केली. आणि नुसती केली नाही, 60 लाख रुपये जनतेचं वाटोळं तुम्ही केलेलं आहे. 60 लाख रुपयानं टेंडर तुम्ही वाढवून दिलं. कशाच्या आधारावर 60 लाख रुपये तुम्ही जनतेचे खर्च केले? सांगा, त्याचं उत्तर आम्हाला लेखी पाहिजे आहे. या सगळ्या गोष्टी या निवेदनामध्ये माझ्या आहेत. 60 लाख रुपये का हो? 200 लोकांचं काम 70 लोक करतातच कशी? आणि या शहराचं वाटोळं करण्याचं पाप त्या तुमच्या प्रशासनामुळे झालेलं आहे. 2 वेळा गटर स्वच्छ झाली पाहिजे महिन्यातनं, किमान 3 महिन्यातनं एकदा तरी करा. 2 वेळा स्वच्छतागृह रोज तुम्ही स्वच्छ केले पाहिजेत. होतात का? सांगा तुम्ही, होतात का? स्वच्छतागृह 2 वेळा तुम्हाला स्वच्छ करायलाच पाहिजेत. एकदा सुद्धा होत नाही, आठवड्यातून एकदा होत नाहीत. आज स्वच्छतागृह राहिलेत किती हो या शहरात? मी म्हणतोय स्वच्छतागृह उतारे 10-12 असतील, त्या सुद्धा तुम्हाला स्वच्छ होत नाहीत. आणि 4 कोटी खर्च दाखवताय. काय चाललंय? कोण विचारणार नाही असं वाटतंय? अरे हा वाळवा तालुका आहे, क्रांतिकारिकांची भूमी आहे ही. आणि आमच्यासारख्या या पांढऱ्या यांना संपवा पाहिजे, पांढरी फकीराची पांढरे आमच्यासारखे शिवसैनिक तळमळवण्यासाठी जनतेसाठी तळमळीने उभा राहणारे आहेत. असे अनेक सैनिक आमच्याबरोबर येतील. सगळी जनता आम्ही उभा करू, परंतु याला कुठंतरी लगाम बसला पाहिजे. म्हणून आज ही तुम्हाला शेवटची लास्ट वॉर्निंग आहे. शिवसेना स्टाईलने या पुढे आंदोलन होईल. तुम्हाला याचं सगळ्याचं उत्तर द्यावं लागेल. वार्षिक टेंडर आपल्याकडे होतं, काय त्याची अवस्था आहे? आज अनेक रस्त्यामध्ये खड्डे आहेत. काय त्या आपल्या संभाजी चौकापासून मोमीन मोहल्यापर्यंतच्या रस्त्याची अवस्था आहे हो? सांगा की. तुमच्याकडे नसला पैसा, नसला निधी तर पॅचवर्क करायला पाहिजे ना? का केलं नाही तुम्ही? त्या क्रशर रोडची व्यवस्था ते तुम्ही 10 वेळा विचारलं, ते आम्ही कुठे ते अधिकारी कुठे आहेत बांधकामचे, त्यांना मी फोन करून विचारलं, सांगतो. मला म्हटले मी सुट्टीवर आहे, 2 दिवसानं सांगतो. आज तागायत परत फोन नाही. या अधिकाऱ्याला जर माहीत नसलं शहरातला रस्ता कुठला आणि त्याला निधी किती आलाय का नाही आलेला आणि तो कशात धरला पाहिजे, कशाला ओवी बिनकामाची इथे लोक पाहिजेत आम्हाला? कशासाठी? तुम्हाला कामच करायचं नाही तर मग हे कशासाठी सगळं पाहिजे? सांगा ना. काय अवस्था आहे शहरातील उपनगरातली? खोदकाम तुम्ही ज्या ठिकाणी केलं त्याचं पॅचवर्क करायचे पैसे त्या ठिकाणी
घेतलेले असतात. तुम्ही केलं का, बघितलं का तिथं जाऊन वाकून? आणि वसुलीला जाताना ते बी गरिबांच्या घरात 5,000 आणि 10,000 असेल, तुम्ही पाणी कनेक्शन तोडता. लाजा नाही वाटत तुम्हाला? कुणाच्या तोडले तुम्ही पाणी कनेक्शन? हे सर्वसामान्य गरीब कुटुंबातले आहेत, ज्यांना आज बँका भरायला पैसे नाहीत, ज्यांच्याकडे बचत गटाच्या कर्जाचे पैसे भरायला नाहीत, अशा लोकांचे पाणी कनेक्शन तुम्ही बंद केले. तुमची हिंमत असेल तर एक मोठ्या कोणाचं आमच्या पुढाऱ्यांचं दाखवा किंवा सर्वसामान्य जनतेचं दाखवा. चांगल्या माणसाचं एखाद्या तुम्ही कनेक्शन बंद करून दाखवा. तुमचा सत्कार या ठिकाणी जाहीर घेतो. ज्या ज्या घरात तुम्ही कनेक्शन बंद केले त्या त्या घरामध्ये महिला असताना कनेक्शन बंद केलेलं आहे. काय करायचं त्या आई बहिणीनं आमच्या? त्या ठिकाणी त्याचा नवरा नसताना, त्याच्या घरात पुरुष नसताना कुठंतरी कामाला जाऊन 4 पैसे मिळवून पैसे पाणीपट्टीचे भरायचे असतील, घरपट्टीचे भरायचे असतील, कर्जाचे भरायचे असतील म्हणून तो बिचारा वनवन करत फिरायला लागलाय. आणि तुम्ही मात्र जनतेचे पैसे घेऊन गाड्या घेऊन गाडीतनं पटापटा उड्या मारून 2 प्लंबर सहित तिथं काय जणू काय आपण मालकच आहे या गावाच. पाणी कनेक्शन बंद कर रे, येऊ म्हणतो एक लगेच बंद कर. काय धंदा? हे योग्य आहे का साहेब? चुकत असलं तर सांगा. आणि जे पाणी कनेक्शन तुम्ही बंद केले ते आजच्या जर नाही सुरू झाले तर पालिकेला टाळे ठोकलं जाईल. जो जो अधिकारी त्यामध्ये सामील आहे त्याचे धिंड काढले जाईल, लक्षात ठेवा. थांबणार नाही आम्ही. जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाही. अजून तुम्हाला काय पाहिजे असली माहिती सांगा. तर सगळ्या मुद्द्यावर मी बोलायला तयार आहे. का तुम्ही बोलणार आहे तेही सांगा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे युवक शहराध्यक्ष नाशिक. पीक विमा कंपनीने अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने शेतकऱ्यांनी आदेशाची होळी करून नोंदवला निषेध. पीक विमा कंपनीने अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने शेतकऱ्यांनी या आदेशाची होळी करून निषेध नोंदवला आहे. तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील 4 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता. यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे जवळपास 3 लाख शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. त्यामुळे पीक विमा कंपनीने अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे केले होते. तर जिल्हास्तरीय पीक विमा समितीचे अध्यक्ष असणारे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी शेतकऱ्यांना 25% पीक विमा एका महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा असे पत्र काढले. मात्र आदेशाला 1 महिना उलटून गेला असूनही अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही. या निषेधात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्राची होळी केली आहे. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन मोठ्या ताकदीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रचार प्रसार करतात. त्याच्या अनुषंगाने आमच्या अकोला जिल्ह्यातील 4,33,668 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला. विविध आपत्तींनी नैसर्गिक आपत्तीने आमच्या अकोला जिल्ह्यातल्या 2,98,192 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मात्र आणि असं असताना अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला किंवा शेतकऱ्याच्या खात्यात 1 महिन्याच्या अंदर विम्याची रक्कम जमा करा. मात्र त्या आदेशाला कंपनीकडून केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे. म्हणून त्या आदेशाची आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अकोला समोर होळी करून शासनाचा निषेध नोंदवलेला आहे. या कंपन्यांना फक्त पैसा कमवून देण्याचे हे साधन आहे. आमच्या जर मागण्या आमच्या या निवेदनाची दखल नाही घेतली तर येत्या काळात आम्ही मंत्रालयावर या आदेशाची जाळपोळ करू. Shankar Education Societies, Dr. Kucha Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. राज्याचा अर्थसंकल्प शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसणारा, शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा असून या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल काहीच नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यासंदर्भात काहीच योजना नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणाऱ्यावर अर्थसंकल्पात सांगितले आहे, परंतु शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूवर जीएसटी लावला आहे. तो माफ करण्यावर कुठलेच बोललं गेलं नाही. या अर्थसंकल्पात सौर ऊर्जा व मोफत वीज जोडणीबाबत सांगितले गेले, परंतु गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांचे वीज जोडणीसाठी डिमांड भरले जात आहे, ते अजूनपर्यंत जोडले गेले नाही. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी, त्यांना संकटातून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले दिसत नाही. शेतकऱ्यांना संपवणार हे अर्थसंकल्प आहे. आज अजित पवार यांनी मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ज्या योजना मांडल्या आहेत त्या सर्व फसव्या आहेत. शेतकऱ्यांना 12 तास वीज मोफत नको तर 24 तास वीज पाहिजे. कर्जमाफी बाबत अर्थसंकल्पात नाही. शेतकऱ्यांना हमीभाव हवे आहे. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात कुठलाच फायदा नाही. शेतकरी आहे, एक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा हे आर्थिक बजेट झालेलं आहे. त्यांनी ज्या काही गोष्टी याच्यात घोषणा केलेल्या आहे किंवा कृत्रिम म्हणजे AI टेक्नॉलॉजीचा वापर हा शेतीत करणार आहे. 50,000 एकर पर्यंत 1,50,000 शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. 1,00,000 एकरवर त्याचा फायदा होईल. पण ही काही योजना काही खरी नाही आहे. हे निव्वळ खोटं बोलणं आहे. त्यानंतर 2 वर्षात 500 कोटीचा निधी शेतीला कशाला देणार आहे? इकडे शेतीच्या प्रत्येक मालावर जीएसटी कर लावलेला आहे. त्यांनी स्प्रिंकलर घेतलं, त्यांनी ट्रॅक्टर घेतला का, त्यांनी अजून कोणती वस्तू घेतली का? बियाण्यापासून सर्व कर भरावा लागतो. त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा जो होता तो कर्जमाफीचा यांच्या अजेंडात, महायुतीच्या अजेंडात यांनी घोषणा केली होती आणि यांनी कर्जमाफी केली नाही. ही येऊन जाऊन इकडे तिकडे आम्ही लाडक्या बहिणीला 35,000 कोटीची तरतूद केली आहे म्हणते आणि शेतकऱ्यांना एकाच टायमाला जर कर्जमाफी दिली तर 44-45,000 कोटीत ती कर्जमाफी एकमुस्त होऊन जाईल. पण हे शेतकऱ्यांना यांना कुठेही कर्जमाफी द्यायची नाही किंवा शेतकऱ्यांना डेव्हलपमेंट शेतकऱ्यांची होऊ द्यायची नाही. शेतकऱ्यांना यांना संपवायचं आहे आणि संपून शेतकरी हा भारतातला नष्ट करायचा आहे. ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर GDP देशाचा ठरला जातो आणि शेतकरीच आपल्या भारताची एक कणा आहे, देशाचा कणा आहे. तो अर्थकारणात सर्वात मोठा जर घटक असेल तो शेतकरी आहे. आता जर यांनी ज्याही योजना दिल्या आहे, समजा कृषी पंपांना 7.5 पॉवर पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज जोडणी योजना, एकीकडे हे म्हणतात की आम्ही मोफत वीज जोडणी योजना देऊ आणि एकीकडे हे सोलरची सक्ती करू राहिले. ज्या शेतकऱ्यांनी विद्युतचे डिमांड भरलेले आहे त्या गेल्या 2 वर्षात त्यांना अजूनपर्यंत वीज कनेक्शन देण्यात आलेलं नाही आहे. ह्या अशा फोकणाऱ्या खोटे आश्वासनांनी दिले आहे. नानांनी देशमुख अंतर्गत कृषी प्रकल्पांतर्गत 351 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. यासाठी जर शेतकऱ्यांना तरतूद करायची आहे कमीत कमी 1,000-2,000 कोटी रुपये लावायला पाहिजे होते या प्रकल्पासाठी. निदान काहीतरी शेतकऱ्यांचं भलं झालं असतं. 351 कोटीमध्ये शेतकऱ्यांचं काय भलं होणार आहे? तसंच यांनी पाणी पुरवठ्याला सांगितलं का पाणी पुरवठ्याला आम्ही एवढा योजना देऊ. आज पहा तुम्ही गेल्या 2-3 वर्षाच्या आधी आणि या वर्षीचा पाणीपट्टी टॅक्स पहा, जो कॅनलचा किंवा नदीवरून जे पाणी शेतकरी घेतात 250 पट यांनी तो टॅक्स वाढवलेला आहे. तो टॅक्स तरी माफ करायला पाहिजे नव्हता. असं हे शेतकऱ्याविषयी असलेलं खोटारड बजेट यांनी आज घोषणा केलेली आहे आणि हे बजेट शेतकऱ्यांच्या हिताचं अजिबात नाही आहे आणि शेतकऱ्यांना यांना कोणत्याही परिस्थितीत पुढे जाऊ द्यायचं नाही आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि
स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या खात्यावरील फसवणुकीचा ठपका स्टेट बँक ऑफ इंडियाने हटवला. जळगाव येथील प्रसिद्ध दागिने व्यापारी राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या खात्यावरील फसवणुकीचा ठपका स्टेट बँक ऑफ इंडियाने हटवला आहे. याबाबत बँकेने कंपनीला अधिकृत पत्र पाठवून माहिती दिली आहे. बँकेने फ्रॉड हा ठपका हटवले असल्याची माहिती माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला ईश्वरलाल जैन, मनीष जैन यांच्यासह कुटुंबियांची उपस्थिती होती. आज दिवस आमच्यासाठी आनंदाचा, दिवाळीचा दिवस आहे. आम्ही जिंकणार असल्याचा आम्हाला विश्वास होता. आम्ही खरे असून सत्याचा विजय होण्यास उशीर लागतो, मात्र विजय नक्की होतो हे आम्हाला माहिती आहे. बँकेने स्वतः पत्र पाठवून हे कळवले असल्याचं माजी आमदार मनीष जैन यांनी सांगितले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फसवणूक ओळख समितीने दिनांक 13 मे 2020 रोजी झालेल्या बैठकीत RL ग्रुप कंपनीचे खाते फसवणूक श्रेणीत वर्गीकृत केले होते. मला बोलवली होती SBI कडून, तुम्हाला काय पत्र प्राप्त झालं त्याबद्दल? काल आपण भारताने क्रिकेटमध्ये मॅच जिंकून फायनल दिवाळी साजरी केली, तशीच आज मीही दिवाळी साजरी करतो आहे. कारण स्टेट बँकेकडनं जे पत्र आलं आहे फार आशादायी आहे माझ्यासाठी आणि माझ्यावर असलेले आरोप त्यांनी स्वतः मागे घेतलेले आहेत. याचं कारण असं की मी त्यांच्या त्या एकंदर वागण्यामुळे मागच्या 3 वर्षामध्ये अनेक एजन्सीजना तोंड द्यावं लागलं, अनेक त्रास सहन करावं लागले, बदनामी झाली, पेपरमध्ये फोटोसुद्धा छापून करून आले. हे सगळं काही त्यांनी केले. पण आम्ही सुद्धा अगदी एका दिलानं संपूर्ण कुटुंब की आपल्याला फाईट आऊट करायचं आहे, आपल्यावर झालेला सगळा अन्याय आहे, खोटं आहे आणि म्हणून आम्ही एकत्र राहून आणि भांडत आलो. त्याचा अभ्यासही केला, त्यांच्या त्या कायद्याचा अभ्यास केला आणि त्याच्यामुळे आज जे पत्र मला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जे हे असेल, तुमचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेतल्याशिवाय तुम्हाला नॅचरल जस्टिसला बाजूला ठेवता येणार नाही. दुसरं, त्यांच्या विरोधात जे काही तुम्ही वापरता आहात त्याची कॉपी त्यांना दिली पाहिजे. माझ्या केसमध्ये त्यांनी दोघे दिलेले नाही, दोघे गोष्टी पाळलेल्या नाही. तीच गोष्ट सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता 27 मार्चला 23ला, त्याच्यामध्ये सुद्धा सेम 100% माझी केस पीठ बसत होती. म्हणून मी कोर्टात गेलो स्क्वॅशिंगसाठी की ही माझी गोष्ट, माझ्यावर झालेला अन्यायसुद्धा स्क्वॅश झाला पाहिजे. तर आज त्यांनी आपल्या SBIला स्वतःला समजलं की आपण केलं ते चुकीचं आहे आणि म्हणून त्यांनी माझ्यावर लावलेला जे फ्रॉडुलंट अकाउंटचा टॅग आहे तो त्यांनी काढून टाकलेला आहे. माझे अकाउंट कोणतेही फ्रॉडुलंट नाही, मी फ्रॉड केलेलं नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे. SBIने स्वतःहून मान्य केलेलं आहे आणि हीच माझ्यासाठी आनंदाची बाब होती. आनंद तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठीच आपल्या सगळ्यांना बोलवलं. धन्यवाद. बाबूजी, यामध्ये आपल्यावरती नक्की आरोप काय लावलेले होते? त्यांनी किती कोटी रुपयांचा फ्रॉड केला असतो? तो वेगळा कोटी रुपयाचा फ्रॉड जो होता तो बँकेने केला होता. आता ज्या केसेस आहेत त्यांनी कंप्लेंट केली कोणाकडे? CBIकडे. त्यांनी म्हटलं बेस्ड ऑन फॉरेन्सिक ऑडिट त्यांनी फ्रॉड केला आहे. मी तुम्हाला दाखवलं की फॉरेन्सिक ऑडिटने काय म्हटलं आहे. म्हणजे फॉरेन्सिक ऑडिटची ही कॉपी आहे आणि ह्या कॉपीमध्ये कन्क्लुजनवर, इथे जे कन्क्लुजन म्हणतो हे कन्क्लुजनमध्ये यांनी लिहिलेलं आहे की द अकाउंट ऑफ द बॉरोवर कॅनॉट बी ट्रीटेड ॲज फ्रॉड, कॅनॉट बी डिफाईन्ड ॲज अ फ्रॉड. पण किती कोटी रुपयांचा विषय होता? तो टोटल त्यांनी 520 कोटीचा केला आहे. आपली केस त्यांच्यावर जास्तची आहे. उलट आम्ही त्यांच्यावर केस केली 700.
नक्की कोणत्या विषयामध्ये विषय समोर आलेला? विषयावर असं आहे की त्यांचे मला पैसे देणे होते, याच्याबद्दल काय पैसे देणे होते? 520 कोटी. दॅट इज अ बँकिंग व्यवहार आहे. लोन घेतलं, बँकिंग लोन घेतलेलं आहे बँकेकडून आणि आपण पण त्यांच्यावर केस केलेली आहे 763 करोड माझे उलट त्यांच्याकडे व्यवहारात घेणे निघतात. याचं कारण काय असं, माझे आलेले पैसे बँकेत माझ्या त्या अकाउंटमध्ये जमा व्हायचे, ते डेबिट करायचे आणि घेऊन टाकायचे. माझ्या लक्षात ते आलं त्यावेळेला मी सगळं सांगितलं की तुम्ही जास्त माझ्याकडून घेऊन टाकलेले आहेत, म्हणून त्यांचे देणे मला खरे आहेत, पण माझे घेणे सुद्धा तेवढेच खरे आहे ना. माझे मला द्या, तुमचे तुम्ही घ्या. हे आजची जी पत्रकार परिषद आहे ते विशेष म्हणजे रिमूव्हल ऑफ एक्झिस्टिंग फ्रॉड क्लासिफिकेशन, आणि त्यांनी SBIने ही मान्य केलं आहे की आम्ही तुम्हाला फ्रॉड डिक्लेअर केलं होतं आणि हे आम्ही फ्रॉड डिक्लेरेशन रिमूव्हल काढतोय. ह्या पत्रामध्ये तसाच उल्लेख आहे. आणि 18/2/2025 इथे या तारखेला त्यांनी RBIच्या पोर्टलवरून सुद्धा RBIला पत्र लिहून त्यांनी हे काढण्यात आलेलं आहे की राजमल लकीजन ग्रुप इज नो मोर अ फ्रॉडुलंट ग्रुप, आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. अँड दिस विल हेल्प मी इन द कोर्ट नाव ते स्क्वॅश करण्यासाठी, कारण जो आरोप त्यांनी केला तो स्वतः त्यांनी काढून टाकलेला आहे. आरोपच नाही ना माझ्यावर. कोर्टात बँक गेली होती का तुम्ही गेला होता? वी वेंट कोर्टात, आम्ही गेलो स्क्वॅशिंग गेलो बँकेच्या विरोधात, कारण ते तर आमच्याकडे आलेत पाहुणे म्हणून त्यांनी आमच्यावर केसेस केल्या. तर ती केस काढून घेण्यासाठी आम्ही कोर्टात गेलो की स्क्वॅश झालं पाहिजे, सगळं चुकीचं आहे. बाबूजी, आता तुम्ही म्हणता की सगळे हे नो मोर क्वेश्चन्स अपार्ट फ्रॉम दिस, कारण ही न्यायपृष्ठ गोष्ट आहे. आपण या संदर्भातच फ्रॉडलंट बद्दलच आज बोलू. आपण नाही दादा, आपण हे दादा या फ्रॉडलंट बद्दलच आपण बोलूया, कारण हा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचा मॅटर आहे. तर आपण बाकीचे विषय न घेता निर्णय सुद्धा फार मोठा आहे ना. फ्रॉडलंट अकाउंट काढून टाकणं टॅग आणि रिझर्व्ह बँकेला कळवणं, म्हणजे माझं अकाउंट आता नॉर्मल अकाउंट झालं ना, फार मोठा निर्णय आहे. आणि याचा उपयोग मला कोर्टामध्ये निश्चित कोर्टामध्ये उपयोग होईल. चला, थँक्यू सो मच. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर अमान्य. अमरावती डाव्या आघाडी व सामाजिक संघटनेचा विद्युत कार्यालयावर मोर्चा. महावितरण कंपनीने प्रीपेड मीटरची सक्ती सुरू केली आहे. नवे कनेक्शन घ्यायचे असेल किंवा खराब झालेले मीटर बदलवायचे असेल तर प्रीपेड मीटर शिवाय पर्याय सांगितला जात नाही. यावरून आता अमरावती जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. डाव्या आघाडी व सामाजिक संघटनेच्या वतीने अमरावतीच्या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी स्मार्ट प्रीपेड मीटर अमान्य असल्याचा हजारो अर्ज दाखल यावेळी महावितरणाला देण्यात आले. विविध फलक हातात घेत यावेळी स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटरला जोरदार विरोध करण्यात आला आहे. हे मीटर जर लावण्यात आले तर या मीटरचा रिचार्ज संपला तर लाईन गेली तर गोरगरिबांना काय करायचं? हे प्रीपेड मीटर हे चुकीचं आहे. त्यामुळे या प्रीपेड इलेक्ट्रिक मीटरच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर आम्हाला नकोच अशी भूमिका यावेळी घेण्यात आली. स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द होण्याबाबतीत आमचा मोर्चा आहे. हा बंद करण्यात यावा, कारण गोरगरिबांना याचं खूप नुकसान होणार आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी आमची समिती ही काम करत आहे. त्यासाठी आम्ही हा मोर्चा इथे घेऊन आलेलो आहे. जास्त बिल येते तर सगळं महिन्याचा खर्च सगळं त्याच्यावर अडून असतो ना. महिन्याचा खर्च सगळा इनबॅलन्स होऊन जातो. सगळ्या गोष्टीवर त्याचा फरक पडतो. जर हे मीटर जर आलं आणि ह्या मीटरमुळे जर रिचार्ज संपला आणि ते मोबाईलसारखं जर काम केलं त्यांनी, मीटर जर बंद पडलं, लाईन जर घरात गेली तर गोरगरिबांनी काय करायचं? एखादा व्यक्ती काम करत असला आणि काम करता करता जर मीटर आपलं लाईट जर घरातून गेली तर त्यांनी काय करावं? हे चुकीचंच आहे. हे बिलकुल अमान्य झालं पाहिजे.
जास्तीत जास्त लेडीज लोकांना तर नक्कीच वाटते की हे स्मार्ट मीटर यायलाच नको. शिल्पा जांभूळकर. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर कंत्राटदारांचे धरणे आंदोलन. राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ यांच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर कंत्राटदारांचे धरणे आंदोलन. राज्य सरकारने कंत्राटदारांचे हजारो कोटी रुपये थकवल्याने कंत्राटदार आक्रमक झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील शेकडो कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपये सरकारकडे थकीत. सरकारने तात्काळ पैसे द्यावे, कंत्राटदारांची मागणी. धरणे आंदोलन राज्य अभियंता संघटनेने प्रलंबित देयकासाठी आज धरणे आंदोलन केलं होतं. 2 वर्षापासून कुठल्याही हेडवर पैसे नाही आहेत. घरदार सोनं सगळं गहाण ठेवून स्वतःच्या पैशातून कंत्राटदारांनी कामं केलेली आहेत. वारंवार आम्ही यापूर्वी 5 फेब्रुवारी 2025 रोजी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याला शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यापूर्वी बरेच वेळा शासनाला निवेदन मागण्या करून आम्ही थकलो आहोत. शेवटी कंटाळून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं आहे. आज रोजी आम्ही सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे आंदोलन करत आहोत. आता जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही चालू अधिवेशनात तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन भविष्यात करणार आहोत. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाणी पुसणारा बजेट, बळवंत वानखडे. राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल. आमच्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये. काही मोठ्या घोषणा होतील, परंतु पोकळ घोषणांचा पाऊस पाडून आज हे बजेट सादर झाले आहे. जे आश्वासन निवडणुकीच्या काळात दिले होते त्या आश्वासनांची पूर्तता झालेली दिसून येत नाही. हे बजेट जे आहे ते सर्वसामान्यांच्या तोंडाला पाणी पुसणार आहे. उद्योगधंदे बघता या बजेटमध्ये नागरिकांना दिसून येत नाही. त्या आश्वासनाची एकही पूर्तता या बजेटमध्ये दिसून येत नाही. हे बजेट जे आहे हे सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसणारे.
उद्योगधंद्यांच्या सुद्धा प्रति तेवढी आस्था दिसत नाही, म्हणून हे बजेट नाकामयाब असं आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. गौरव आहुजाला 1 दिवसांची पोलीस कोठडी. तर गौरव सोबत असणारा भाग्येश ओसवालला न्यायालयीन कोठडी. भाग्येश ओसवालच्या वकिलांकडून न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला दाखल. गाडी जप्त करण्यात आली आहे, मात्र गाड्यांच्या पुराव्याशी छेडछाड करण्यात आली आहे. मोबाईल अद्याप दिला नाहीये, मोबाईल जप्त करायचा आहे. शेजारी बसणाऱ्या मित्राने गौरवला हे कृत्य करण्यास भाग पाडलं. त्याने असं केलं नसतं तर कदाचित गौरवने हे कृत्य केलं नसतं. पोलिसांकडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी. शेजारी बसणाऱ्या मित्र भाग्येश ओसवाल याने गौरवला उत्तेजित केले म्हणून त्याने हे कृत्य केले आहे. 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी. दोन्ही बाजूंनी सुनावणी झालेली आहे. कोर्टाने काय दिले? आज रोजी आरोपीला 1 दिवसाची काल पीसी दिली होती. आज आता 5 वाजता कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्याच्यामध्ये पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांचं असं म्हणणं होतं की आरोपीची कार जप्त केलेली आहे, जी BMWच्या कारमुळे हे सगळं हे झालेलं आहे. ती कार जप्त केलेली आहे, परंतु कार जप्त करताना पोलिसांच्या असं लक्षात आलेलं आहे की त्या गाडीचे नंबर प्लेट जे आहेत पुढची आणि मागची ही थोडीशी डिस्ट्रॉय झालेली आहे आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केलेला आहे असं पोलिसांचं म्हणणं होतं. त्यासाठी त्यांनी जो पुरावा नष्ट करण्याचं सेक्शन 238 BNS लावलेलं आहे, परंतु ते सेक्शन बेलेबल असल्याचं आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. परंतु मोबाईल रिकवर झालेला नाही आरोपीचा. तो मोबाईल रिकवर करायचा ह्या गोष्टीसाठी आरोपीला 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. 6 महिन्यांपासून सहाय्यक कामगार आयुक्त नसल्याने प्रहार संघटना आक्रमक. अमरावती शहरातील कामगार उपायुक्त कार्यालय येथे 6 महिन्यांपासून सय्यद हे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून रुजू झाले. सहाय्यक कामगार आयुक्त हे सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष देखील असतात, परंतु रुजू झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते रजेवर गेल्याचा आरोप प्रहार जनशक्ती कामगार संघटनेने केला आहे. सुरक्षा रक्षक मंडळाला अध्यक्ष नसल्याने मागील 6 महिन्यांपासून सुरक्षा रक्षकांचे अनेक प्रश्न कार्यालयावर प्रलंबित आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने ते रुजू व्हावे यासाठी अनेक वेळा निवेदन कामगार उपायुक्त कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते. तसेच सोमवारी ते रुजू होणार असल्याचे देखील सांगण्यात आले होते, परंतु सोमवारी देखील सय्यद रुजू झाले नसल्याने संतप्त प्रहार संघटना आक्रमक होऊन पदाधिकाऱ्यांनी कार्यालयातील सहाय्यक कामगार आयुक्तांच्या नावाची पाटी तसेच त्यांची खुर्ची फेकून त्याचा निषेध केला. मी विशाल शामराव दंड गव्हाळ, कामगार जिल्हा अध्यक्ष अकोला.
कामगार जिल्हाध्यक्ष अकोला. आमची मागणी वारंवार आम्ही अध्यक्ष सचिवाची मागणी करत आहे सुरक्षा रक्षक मंडळाकरिता, पण आम्हाला वरिष्ठ अधिकारी हे आज येणार, सोमवारी येणार, मंगळवारी ह्या गोष्टीवर टाळमटाळ चालू आहे. पण गेल्या 2 वर्षापासून अध्यक्ष सचिव नाही आहे. आम्ही याच्या पहिले पत्रव्यवहार केलेले आहे मंडळासोबत, पण कोणत्याही प्रकारचं मंडळाने अजूनपर्यंत याच्यावर जसं पाहिजे तसं उत्तर दिलेलं नाही आहे. त्याकरिता मंडळाने लवकरात लवकर अध्यक्ष सचिव बसवावा एवढीच आमची मागणी आहे. पण याच्या पहिले आम्ही पत्रव्यवहार करून कोणत्याही प्रकारचं यांनी दखल घेतलेली नाही. पाटणकर साहेबाशी बोललो, चौखंडे मॅडमशी सगळ्याशी बोलून चुकलेलो आम्ही. आमचं एवढंच मागणी की लवकरात लवकर यांनी पत्रव्यवहार करून मंडळावर अध्यक्ष सचिव बसवावा. आम्हाला खुर्ची फेकण्याची हे वेळ आली की आम्हाला पाटणकर साहेबांनी आश्वासन दिलं होतं की तुम्ही सध्या आंदोलन करू नका. आम्ही 5 तारखेचं आंदोलन आमचं पाटणकर साहेबांच्या याच्यामुळे आम्ही स्थगित केलं होतं, 27चं स्थगित केलं होतं. पण आजच्या टायमात आम्हाला पाटण सोमवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये सय्यद मोसीम सय्यद साहेब जॉईंट होणार, पण ते कोणत्याही प्रकारचे जॉईंट झाले नाही. त्यांनी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही आणि त्यांनी कोणाशी कॉन्टॅक्ट केला नाही. म्हणून ह्याकरिता सय्यद साहेबाची खुर्ची फेकण्यात आलेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.